विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये लॉज ऑफ मोशन यामधला जो पॉईंट पाहत आहोत, त्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ मोशन यामध्ये ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे. त्यामध्ये अ प्लास्टिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाऊट अप्लाइंग द फोर्स. म्हणजे काय केलं आहे, एका टेबलवरती प्लास्टिक ऑब्जेक्ट ठेवला आहे आणि त्याला आपण बल लावलं नाही तर ते काय होत नाही आहे, मूव्ह होत नाही, म्हणजे हलत नाही. सेकंड एक्झाम्पल, द फोर्स विच अ सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम अ टेबल नॉट सफिशियंट टू द लिफ्ट टेबल. म्हणजे टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी पुरेसे असलेल्या बलाने टेबल उचलता येत नाही. थर्ड आहे, फ्रूट ऑन ट्री फॉल डाऊन व्हेन अ ब्रँचेस आर शेकन. म्हणजे फांदी हलवल्यानंतर झाडावरचे फळ खाली पडते. म्हणजे यामध्ये काय केलं आहे की कुठंतरी बल लावलेलं आहे. म्हणजेच काय केलं आहे, त्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आपण पाहतो आहे. म्हणजे फोर्स कुठंतरी ॲक्टिंग केलेला आहे. मग देर इज अ डिपेंड्स अपॉन द थ्रीज लॉ, न्यूटन फर्स्ट लॉ, Newton second law and Newton third law of motion. The Newton first law of motion. This example, fill a glass with sand, keep a pieces of the cardboard on it, keep 5 rupees coin on the cardboard and now stick the cardboard and using your finger observe what happen. म्हणजे काय केलं आहे, एक काचेचा पेला घेतला आहे, त्यावरती एक कार्डशीट म्हणजे एक पुष्टा ठेवला आहे छोटासा आणि त्याच्यावर 5 रुपयाचं नाणं ठेवलं आहे आणि त्या पुष्ट्याला टिचकी मारली की काय होणार आहे, तो 5 रुपयाचं नाणं हे ग्लासमध्ये पडणार आहे. हे का करतं, तर यामध्ये न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन्स आहे, ते पाहायचं आहे आपल्याला. दिस पॉईंट इज अ बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. यू मस्ट हॅव प्लेड टग ऑफ ऑर म्हणजे रस्सिकेचा खेळ. सो लॉंग अ फोर्स अप्लाइड बोथ साइड आर इक्वल, दॅट इज कॉल्ड बॅलन्स. द सेंटर ऑफ द rope in the static in the speed apply the force on the other hand. Second example, when apply the force become unequal, that is called unbalance. That the net get applied the direction greater force and the center rope sheet in the direction. म्हणजे काय, रस्सिकेच्या खेळामध्ये जर सेंटरपासून दोन्ही बाजूला सारखेच बल असेल, उदाहरणार्थ 3 मुलं एका बाजूला आणि 3 मुलं एका बाजूला, तर काय होतं, द बॅलन्स इज अ बॅलन्स. आणि अनबॅलन्स मीन्स काय, एका बाजूला त्यानंतर 4 झाले आणि एका बाजूनं 2 झाले, दॅट इज अ फोर्स इज अनबॅलन्स, दॅट इज कॉल्ड अनबॅलन्स. हा तुम्हाला रस्सिकेचा खेळ माहिती आहे. मग यावरून न्यूटन्स फर्स्ट लॉ आहे हा. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन his important statement. This statement, an object continues to remain at rest or in a state uniform motion along the straight line unless an external unbalanced force acts on it. म्हणजे काय केलं आहे की ऑब्जेक्ट इज अ कंटिन्युअस टू रिमेन ॲट अ रेस्ट, तो स्थिर आहे, किंवा इन अ स्टेट युनिफॉर्म मोशन म्हणजे एकाच रेषेमध्ये तो काय होतो आहे, मूव्ह होतो आहे. मग त्याला काय केलं, बाहेरचं कोणतंही बल लावलं नाही, दॅट इज अ अनलेस एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स, बाहेरचं कोणतंही बल लावलेलं नाही. त्यावेळेस काय होतं, मग दॅट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज अ कंटिन्युअस टू रिमेन रेस्ट, तो आहे त्याच जागेवरती राहील, किंवा मग कंटिन्युअस इज अ युनिफॉर्म मोशन मूव्ह होईल. दॅट इज अ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन स्टेटमेंट. लक्षात घ्या, ऑब्जेक्ट इज कंटिन्युअस टू रिमेन्स ॲट अ रेस्ट और स्टेट युनिफॉर्म मोशन along straight line unless external unbalanced force acts on it. It is the first law
of the Newton's statement. Next, in the theoretically part, like is when object is rest in uniform motion is straight line, त्यामध्ये आपल्याला जे पाहायचं आहे त्यामध्ये आता सेकंड लॉ ऑफ द सेकंड लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशनमध्ये that is example, ask your friend to drop one plastic and one rubber ball from the same height. म्हणजे तुमच्या मित्राला गच्चीवरून एक रबरी चेंडू किंवा दुसरा प्लास्टिकचा चेंडू खाली टाकण्यास सांगा. आणि तर काय कॅच द बॉल वॉज इझियर टू कॅच अँड व्हाय. तुम्हाला कोणता बॉल झेलणं सोपं जाईल आणि का जाईल. सेकंड एक्झाम्पल दिलं आहे, आस्क युअर फ्रेंड थ्रू द बॉल टू वर्ड युअर अ स्लो स्पीड अँड टू ट्राय द कॅच. अँड सेकंड, द नाव आस्क युअर फ्रेंड टू थ्रू द सेम बॉल ॲट अ हाय speed towards you and try to catch it. Which ball could catch with greater easy? Why? कोणता बॉल झेलणं सोपं जाईल तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आहे. इज डिपेंड्स अपॉन द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इज डिपेंड्स अपॉन द बोथ मास अँड द व्हॅलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. मास वस्तुमान, व्हॅलॉसिटी वेग, म्हणजे ह्या दोन्हीवरती अवलंबून आहे. आणि मग व्हॉट इज अ मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज अ मोमेंटम. अँड दिस मोमेंटम इज अ पी इज इक्वल टू एम व्ही. एम मीन्स मास आणि व्ही मीन्स व्हेलॉसिटी म्हणजे वेग. इज अ सिंपल स्टेटमेंट. मोमेंटम is a product of a mass and velocity. A statement of the second law of the thermodynamics. This rate of the change of momentum is proportional to apply the force. Proportional समप्रमाणात म्हणजे काय होतं, द रेट ऑफ चेंज ऑफ अ मोमेंटम प्रोपोर्शनल टू अप्लाइंग द फोर्स. म्हणजे जितका फोर्स अप्लाय केला तितका तो काय होईल, चेंज द मोमेंटम. अँड द चेंज मोमेंटम ऑकर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज अ स्टेटमेंट ऑफ द सेकंड law of motion in the Newton is a statement. Second, suppose the initial velocity is u and final velocity is v, and is statement the initial momentum of the object is equal to mu. U means initial velocity, and the final momentum is a t after is equal to mv. And so rate of change of momentum is equal to change in momentum upon time. Second, rate of change of momentum, insert the value. चेंज ऑफ द मोमेंटम किती बदलला हे वर घेतलेले व्हॅल्यू आपण त्यामध्ये टाकतोय. एम व्ही मायनस एम यू अपॉन टी. काय केलं आहे पुढं, एम इज अ कॉमन फॅक्टर. एम इन ब्रॅकेट यू व्ही मायनस यू ब्रॅकेट कंप्लीट अपॉन टी इज इक्वल टू एम ए फॉर ॲसेलरेशन. ॲसेलरेशनचा फॉर्म्युला आहे व्ही मायनस यू अपॉन टी. एवढ्या फॅक्टर ऐवजी आपण ए घेतला आहे, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू एम ए. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, rate of the charge of the momentum is proportional to applying the force. So m a proportional to the f is force, and so is f is equal to is proportional च्या ऐवजी k घ्यायचा का, तर k is a proportionality constant. So the formula is a f is equal to k m a, and second f is equal to m into a.